चांगली, आता राजूशी तशीच राहील, पहिली तशी होती आणि आजही तशीच राहील. आता कुठेतरी विरोधमध्ये पडल्यावर लोकांना वाटतं की एकत्र येऊ शकत नाही, पण ते एकत्र येतात आणि जेव्हा एकत्र येतात तेव्हा पूर्ण महाराष्ट्र सुद्धा खुश होतो. काय सांगा? मला माझ्या या संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला एकच सांगणार की एखादा मित्र विरोधात पडल्यानंतर हा विरोधक नसतो. कारण का बैलगाडी क्षेत्रामध्ये पूर्वीच्या काळापासून माझे वडील ज्या टायमाला शर्यतीमध्ये होते त्या टायमाला मी त्यांच्या हाताला धरून शर्यती बघितलेल्या आहेत. कारण का पूर्वी जर तुम्ही एखाद्याला हरवल्यानंतर तुम्ही त्याचाच बैल घेऊन दुसऱ्याला हरवत होते, पण सध्याला तसा ट्रेंड नाही. मी मागच्या बाईटमध्ये पण तिथून बोललेलो आहे की आता असं झालेलं आहे, एकदा आपल्याला हरवल्यानंतर तो आपला दुश्मन मानला जातो. पण बैलगाडी क्षेत्रात असं चालत नाही. इतर गोष्टीमध्ये चालत असेल पण बैलगाडी क्षेत्रामध्ये चालत नाही. कारण का प्रत्येक बैलगाडी शर्यत आपला भाऊच असतो, आपला मित्रच असतो. उद्या सकाळ मला सांगा, जर समोरची गाडी तुम्हाला जर हरवायची आणि तुम्ही जर पहिले त्याला हरवला असेल पण त्यालाच बैल घेऊन जर तुम्हाला हरवायचं असेल तर तुम्हाला ती दोस्ती करणं भागच आहे. जर तुम्ही त्याला त्या शर्यतीत दुश्मन ठरवलं असेल तर तो तुम्हाला बैलच घेऊ शकत नाही. जर तुमची आणि त्याची दोस्ती चांगली असेल, प्रेमच शर्यत असेल, तर तुम्ही तो बैल घेऊन दुसऱ्याला हरवू शकता. नाहीतर तुम्ही शेवटी तुम्हाला बैल नाही मिळणार, परत तुमचा पराभव होणार, परत तुम्हाला आहे तिथेच राहणार. म्हणजे कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये दोस्ती ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण दोस्ती टिकवणं खूप चांगली गोष्ट आहे. दोस्ती टिकवलीच पाहिजे आणि शब्दाला जाणणारा माणूस पाहिजे. बघा, राहुल पाटीलला एका रात्री मी फोन केला की मला शेत असा बैल पाहिजे, कारण तो